श्री स्वामी समर्थ. जय गजानन माऊली. मित्रांनो, आजचा हा व्हिडिओ तुमच्याकडे आला आहे तो योगायोग नसून काहीतरी देवाचा इशारा आहे. त्यामुळे व्हिडिओला स्किप न करता शेवटपर्यंत बघा, जेणेकरून तुम्हाला तुमच्या आयुष्यात काहीतरी शिकायला मिळेल. ऐपत अनेकांची असते, पण श्रीमंत हे बिरुद लागण्याकरता तिच्या जोडीला आणखी एक अतिशय दुर्मिळ गोष्ट असावी लागते, ती म्हणजे दानत. प्रवासात शेवटचं स्थळ आल्यावर रिकामी होणारी खिडकीजवळची जागा काय कामाची? आयुष्यात भेटणाऱ्या व्यक्ती, वस्तू, आनंद ज्या वयात भेटायला हव्यात त्याच वयात भेटायला हव्या, नाहीतर त्याचं महत्त्व शून्य होते. एक मानसशास्त्रीय सत्य. खूप गोड बोलणारी, अति नम्रता दाखवणारी, पाया पडणारी, अति स्तुती करणारी, अति आदर करणारी माणसे अत्यंत धोकादायक, दांभिक, आतल्या गाठीची, लबाड, बेरकी, संधीसाधू व विश्वासघातकी असतात. तुमच्याच खांद्यावर हात ठेवून तुम्हालाच खांदा देण्याचे षडयंत्र ते रचत असतात. या उलट जी माणसे तोंडावर रागाने, कडवट, टीकात्मक, जहरी, फटकळ पण स्पष्ट बोलतात, त्यांचं अंतर्मन वरच्या प्रवृत्तीपेक्षा नक्कीच चांगलं असते. विश्वासघात करणं, फसवणं त्यांच्या रक्तातच नसतं. ती खरंच मनमोकळी व विश्वासू असतात. म्हणून जीवनात आपण बाकी काही शिकू अथवा न शिकू, पण माणसं वाचायला नक्की शिकलं पाहिजे. दादा कोंडके यांच्या एकटा जीव या पुस्तकातील शेवटचं पान. आज एवढा पैसा, प्रॉपर्टी मिळवून काय उपयोग आहे? कुणासाठी मी हे सर्व कमावलं आहे? माझं दुःख, एकटेपणा मी सहसा कुणाला जाणवू देत नाही, त्यामुळे मी एकटा मजेत जगतो, अशी बऱ्याच जणांची समजूत आहे. एकटेपणाच्या बदल्यात देवाने मला पैसा, प्रसिद्धी, यश भरपूर दिलं. सर्वांनाच आयुष्यात मनासारखं गोष्टी मिळत नाहीत, अशी मी स्वतःची समजूत घालत असतो. पुढल्या जन्मी देवाने मला पैसा, यश, प्रसिद्धी काहीही दिलं नाही तरी चालेल, पण एकटेपणा देऊ नये. माझी म्हणता येईल अशी माणसं मला द्यावी, हीच माझी इच्छा आहे. प्रत्येक कलाकाराने आणि जिवंत माणसाने वाचावे असे अनुभवाचे हे बोल आहेत. पंक्तीत मीठ वाढणारा परत येत नाही. तसेच काही माणसं देखील आपल्या आयुष्यातून एकदा निघून गेली की परत येत नाहीत. बहुधा ते गेल्यावर त्यांची किंमत कळते. असं का घडतं? कारण मिठाचं महत्त्व जेव्हा पानात असतं तेव्हाच कळत नाही. कारण त्यावेळी माणसांचं लक्ष पानात येणाऱ्या गोड पदार्थावर असतं. तो पदार्थ कुठला, कसा, त्याची चव कशी, तो चांगल्या तुपापासून बनवला आहे का, ते खाऊन आपल्याला काही त्रास होऊ शकतो का, हे काहीच माहीत नसते. तरी देखील तो गोड पदार्थ हवासा असतो. कारण मोह. असं म्हणतात की संकटही नेहमी सुंदर रूप घेऊनच येतं. त्या गोड पदार्थाच्या मोहापायी ताटातल्या मिठाकडे जराही लक्ष जात नाही. कारण आपण आपला कुठेतरी गृहीत धरायला लागतो. त्याचा खारटपणा नकोसा वाटतो. ते आपल्या पानातील इतर पदार्थात मिक्स होऊ नये म्हणून आपणच त्याला स्वतःहून बाजूला करतो. त्यात कधी वाटेतील रस्साभाजी वगैरे सांडली तर ते पानात असून देखील उपयोग नसतो. नको वाटतात ना आपल्या आयुष्यात अशी मिठासारखी माणसे? कारण ती तुमच्या चांगल्यासाठी परखड सल्ला देतात. कधी हक्काने कान धरतात, तर कधी पोटतिडकीने समजावून सांगतात. नकोशीच वाटतात, कारण त्यावेळी गोड पदार्थाची झिंज चढलेली असते. त्याशिवाय पानातील इतर पदार्थ दिसत नाही, तर वाटेमागे असलेले ते एवढूसं मीठ काय दिसणार? पण जेव्हा तोच गोड पदार्थ खाऊन तड लागते ना, तेव्हा पाण्याच्या ग्लासमध्ये लिंबाची फोड पिळली जाते आणि हात आपसूक मीठ शोधायला लागतो. कारण त्याशिवाय खाल्लेलं अन्न पचणार कसं? म्हणून देवाने वाढलेल्या आयुष्यरूपी पानात प्रत्येक व्यक्तीला महत्त्व असतं आणि ते द्यावं. आपल्याला ती व्यक्ती आवडो की ना आवडो, ती आयुष्यात आली ना म्हणजे नक्कीच मागील जन्माचा संबंध असतो. आणि मिठासारखी माणसं तर नक्कीच ओळखावी. भलेही ती तुमच्या आयुष्यात महत्त्व नसेलही, पण निदान वाईट तर नक्कीच करणार नाहीत. नशिबावर अवलंबून राहू नका. कारण नशिबाचा भाग हा 1% असतो, तर मेहनतीचा भाग हा 99% असतो. गरजेचं नातं. घड्याळाच्या काट्यांशी असतं प्रेमाचं नातं. वेळेचे भान विसरायला लावणाऱ्या माणसांशी असतं.
मित्रांनो, तुम्हाला जर आजचा व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा, व्हिडिओला एक लाईक द्या, त्याचबरोबर हाईपसुद्धा द्या आणि कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ जय गजानन माऊली लिहायला विसरू नका, जेणेकरून तुमचा देखील एक नाम जप होईल, त्यामुळे तुम्हालाही पुण्य मिळेल. आणि त्याचबरोबर व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा. धन्यवाद.